नमस्कार. मिशन सुप्रजाच्या यूट्यूब चॅनलवरून मी वैद्य सुभाष मार्लेवार, प्राध्यापक प्रसूती तंत्र स्त्रीरोग, राहा पोद्दार वैद्यक महाविद्यालय, वरळी, मुंबई, आपल्यासमोर एक सामाजिक आव्हान करीत आहे. या सामाजिक आव्हानाची जबाबदारी थोपवून याचे महत्कार्य वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनीच पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे, असं या निमित्ताने सुचवावंसं वाटते. सर्वसाधारणपणे 1970च्या दशकामध्ये भारतामध्ये दूरदर्शन सुरू झाले आणि त्याबरोबरच माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, मनोरंजनादी क्षेत्रामध्ये क्रांतिकारक पर्वाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या कृष्णधवल स्वरूपामध्ये सुरुवात झालेल्या दूरदर्शनने तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती केली आणि बघता बघता कृष्णधवलची जागा कलर्सने घेतली. सुरुवातीला सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेतच शासकीय दूरदर्शनच्या होत असलेल्या प्रक्षेपणाची जागा खाजगी वाहिन्यांनी व्यापली आणि या वाहिन्यांचे प्रक्षेपण अहोरात्र सुरू झाले. या क्षेत्रामध्ये ज्या गतीने आणि विलक्षण झपाट्याने प्रगती केली, तेवढ्याच किंवा त्यापेक्षाही अधिक वेगाने आबालवृद्धांना टीव्हीने आणि असंख्य वाहिन्यांनी झपाटून टाकले. पाश्चिमात्य देशामध्ये अतिरेकामुळे वेळीच सावध झालेल्या प्रेक्षकांनी टीव्हीची संभावना इडियट बॉक्स करत त्याची होळी केली. परंतु भारतातील प्रेक्षकावर टीव्हीने असे काही गारुड केले आहे की आजही बहुसंख्य आबालवृद्ध दिवसभर टीव्हीसमोर बसूनच आपले भोजनादी व्यवहार करीत आहेत. ह्या अतिरेकाचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम आता सर्व पिढ्या भोगत आहेत. व्यायामाचा अभाव, डोळ्यावर येणारा ताण, मालिकांमध्ये ओढून घेतलेले मानसिक ताणतणाव यामुळे अनेकांना दृष्टीदोष, श्रवणदोष, मधुमेह, हृदयरोग, निद्रानाश यासारख्या व्याधीने शिकार व्हावे लागत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रामध्ये पुढील प्रगती म्हणजे मोबाईल फोन्स. साधारण 1990च्या दशकामध्ये भारतामध्ये मोबाईल फोनची उपलब्धता झाली. उपग्रहामुळे दूरध्वनीचे जाळे सर्वत्र जगभरात प्रस्थापित झाले आणि सर्व जग जवळ आले. सुरुवातीला भ्रमणदेवी सेवा महाग असल्याने अतिश्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्तींच्याच हातामध्ये मोबाईल फोन आढळून येत. या क्षेत्रातही अनेक कंपन्यांनी पदार्पण केले आणि तुलनेत या फोनची किंमत खूपच कमी झाल्याने बघता बघता सर्वसामान्यांच्या हातातही मोबाईल दिसू लागला. मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानातील प्रगती होऊन अल्पावधीतच स्मार्टफोनने त्याची जागा घेतली. याच्याच जोडीला संगणक क्षेत्रातही झपाट्याने तांत्रिक प्रगती करत माहिती तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवली. IT इंडस्ट्रीमधील सततच्या कामामुळे वातानुकूलित वातावरणामुळे असंख्य व्यक्ती शारीरिक आणि मानसिक व्याधीचे बळी ठरलेले आहेत. संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यावर ताण येत असल्याने अनेकांना कम्प्युटर व्हिजन किंवा ड्राय आय सिंड्रोम हा विकार जडलेला आहे. आहारविहाराच्या बदलत्या वेळामुळे पचनेंद्रियांचे व्याधी आणि श्वसन संस्थेच्या व्याधीची लागण अनेकांना होत आहे. स्मार्टफोनने या सर्वावर कडी करत अनेक अनर्थ घडविण्याचा चंगच बांधला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. स्मार्टफोन, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादीसारख्या अनेक बाबी उपलब्ध असल्याने अनेक व्यक्ती आत्मकेंद्रित होत आहेत. स्वमग्न झाल्याने बाहेरील गोष्टीचे भान न राहिल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्याचबरोबर सेल्फीच्या वेळाने अनेकांनी प्राणसंकट ओढून घेतले आहे. रस्त्यावरून चालताना, दुचाकी, चारचाकी वाहन चालवतानाही मोबाईलवरून बोलण्याचा मोह टाळता येत नसल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. आत्तापर्यंत लहान मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना ठराविक वेळ टीव्हीसमोर बसण्याची मुभा दिली जात असे. त्यावर थोडा वेळ कार्टून्स, इतर खेळ यामध्ये त्यांचा थोडाफार वेळ मनोरंजन होत असे. परंतु अलीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे ब्ल्यू व्हेल गेम्समुळे झालेल्या किशोरवयीन मुलाच्या आत्महत्येमुळे सामाजिक हादरा बसलेला आहे आणि या कथित खेळाचे भयप्रद स्वरूप जगापुढे आलेले आहे. ब्लू व्हेल चॅलेंज गेममध्ये 50 डे डेअर म्हणजे 50 दिवसात दररोज एक आव्हान स्वीकारून
ते पूर्ण करून पुढे जाण्याचे व शेवटचे आव्हान म्हणजे आत्महत्या करून दाखविणे हे आहे. तसेच अनेक घातक आणि धोकादायक कामगिरी करण्याचे आव्हानही दिले जाते. एकूणच टीव्ही, संगणक, मोबाईल, स्मार्टफोन इत्यादीच्या अतिवापरामुळे होत असलेले भयावह दुष्परिणाम लक्षात घेता विशेषतः त्यांच्यामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामाची व्याप्ती लक्षात घेता ही सुनामी थोपविण्याचे महत्कार्य वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनीच पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. धन्यवाद.